याची दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आताच माझी पंचकुळची चर्चा झाली आहे। त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मीटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित करू आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय। एप्रिलच्या पहिले 1-2 तारखेला घेतले तर फार चांगलं। हा शक्यतो मी 1-2 तारीखच करतो, पण पहिल्या हप्त्यात कुठल्या आधी करू? फक्त सकारात्मक घ्या, आशीर्वाद घ्या दिव्यांगाचा। सरकारतर्फे देण्यात आले तर जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं। भरत सेठ ऐवजी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदे साहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल। त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि 2 या गोष्टी घडल्या इथे। एक तर अन्नत्यागही होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं। ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम मार्ग छत्रपतीनं केला, त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत सेठनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि 2-3 तारखेला खरं तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे, त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदानं हा दिव्यांग शेतकरी नांदेल। कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द आहे, तो शब्द खोटा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे। आणि मग आजचं आंदोलन गेल्या 3 दिवसाचं माझा दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून गडचिरोलीपासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या पैशानं, त्यांचंही मी आभार मानतो, त्यांना मानाचा मुजरा अर्पण करतो। आमच्या तानाजी मालुसरांचे वंशज ताई इथे आलेले आहेत, अनेक चांगल्या गोष्टी इथे घडल्या, या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही। हे 3 दिवस मला रायगडाच्या पायथ्याशी राहायचं आलं, याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य उजळेल अशा अपेक्षा। याची दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आताच माझी पंचकुळची चर्चा झाली आहे। त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मीटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित करू आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय। एप्रिलच्या पहिले 1-2 तारखेला घेतले तर फार चांगलं। हा शक्यतो मी 1-2 तारीखच करतो, पण पहिल्या हप्त्यात कुठल्या आधी करू? फक्त सकारात्मक घ्या, आशीर्वाद घ्या दिव्यांगाचा।